आकडा गाठलेला आहे, तर काँग्रेस देखील पुढे सरकली आहे आणि काँग्रेसची आता आरजेडीला साथ मिळताना दिसते। त्यामुळे महाआघाडीचे आकडे देखील या ठिकाणी बदलतायत आणि आतापर्यंत 210हून अधिक जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत। एनडीए जर आपण पाहायला गेलं तर 121 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी ज्यांनी 100 गाठलेली आहे 103 जागांवर आघाडीवर आहे। जनसुराज पक्ष 4 जागांवर आघाडीवर आणि इतर एक। सुरुवातीच्या कालांमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। एनडीए या ठिकाणी 121 आणि महाआघाडी 103 जागांवर आघाडीवर आहे। आरजेडी या ठिकाणी 77 जागांवर तर भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे। आरजेडी आणि भाजप यांच्यामध्ये या ठिकाणी काटेकी टक्कर। काँग्रेसने जर साथ दिली तर बिहारमध्ये परिवर्तन घडू शकतं। काँग्रेस 17 जागांवर आता पोहोचले, डावे पक्ष 7 आणि व्हीआयपी 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहेत। प्रशांत किशोर यांचा जनसुराज हा 4 जागांवर आघाडीवर आहे। सुरुवातीच्या कालांमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये जी आहे ती टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। काटेकी टक्कर आपण या ठिकाणी म्हणू शकतो। एनडीए मध्ये भाजप, जेडीयू, एलजेपी, त्याच्यानंतर हम जितेंद्रराम मांझी यांचा पक्ष आणि आरएलएम म्हणजे चिराग पासवान यांचा पक्ष। मात्र चिराग पासवान यांच्या पक्षाला अजूनही चमकदार अशी कामगिरी करता आलेली नाही, त्यांना साधं खातही उघडता आलेलं नाही। आतापर्यंत 20 जागांचं चित्र स्पष्ट होत आलेलं आहे। या घडीपर्यंत बिहारची लढत रंगतदार होणार यांचे संकेत मिळत आहेत। अद्याप पोलनुसार एनडीएला एकतर्फी विजय मिळत नाही हे या ठिकाणी दिसतं। मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच पाहायला मिळालेलं होतं। एक्झिट पोलच्या अतिशय विरुद्ध निकाल जे आहेत ते निकाल लागलेले होते विधानसभेचे। मात्र यावेळेला नेमकं काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। एनडीए सध्या 121 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी जी आहे ती 103 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। चिराग पासवान यांचा पक्ष अजून खातं उघडू शकलेला नाहीये। तर एनडीए 121 आणि महाआघाडी 105 जागांवर आघाडीवर आहे। यामध्ये आरजेडी 77 जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे आणि स्टील आहेत, तर भाजप 65 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। जेडीयू 45 जागांवर म्हणजे आपल्या नियोजित टार्गेट पर्यंत जेडीयू पोहोचलेली आहे। इथून जास्त कामगिरी करण्याची अपेक्षा नितीश कुमार यांना आहे। तर काँग्रेस 19 जागांवर पोहोचले। मागच्या वेळेला देखील काँग्रेसला 19 जागा या ठिकाणी मिळालेल्या होत्या। यावेळेला जागा वाढतील अशी अपेक्षा राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना आहे। काँग्रेस 19 जागांपर्यंत इथे पोहोचली आहे। आरजेडी 77 जागांवर, काँग्रेसच्या साथीनंतर महाआघाडी आता या ठिकाणी 105 जागांवर पोहोचली आहे। एनडीए 121 जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी 105 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। यंदा काँग्रेस 54 जागांवर निवडणूक लढत आहे तर आरजेडी जी आहे ती 143 जागांवर निवडणूक लढतीये। जर आपण पाहायला गेलं तर आरजेडीनं यंदा 24 महिला उमेदवारांना संधी दिलेली आहे। एनडीए आता 121 जागांवर आहे, त्यामध्ये भाजप आहे 65, जेडीयू 45, तर महाआघाडीमध्ये आपण पाहतो काँग्रेस 19 आणि आरजेडी 77 जागांवर आघाडीवर आहे। आघाडी जर या ठिकाणी आकडेवारी पाहायला गेली तर आरजेडी 76, त्याच्यानंतर जनसुराज पक्ष जो आहे तो 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। जनसुराज पक्ष प्रशांत किशोर यांचा पक्ष। एनडीए या ठिकाणी भाजप 65, जेडीयू 45, एलजेपी 9, एचएम या ठिकाणी 2, तर या ठिकाणी टशन या ठिकाणी पाहायला मिळते। भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये अर्थात एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये ही टशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुम्ही आपल्या स्क्रीनवर हा संपूर्ण निकाल या ठिकाणी पाहताय। सगळ्या वरचे आकडे त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत याचा अंदाज आपण या ठिकाणी पाहतोय। हे कल आहेत।